एक मोठी बातमी येते। चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक 2च्या ओव्हरहेड वायरवर जॅकेट पडल्याची घटना समोर आलेली आहे। जॅकेट असल्याने पश्चिम रेल्वेची विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे। वायरवर पडलेलं जॅकेट काढण्याचे आरपीएफ जवानांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। आपण दृश्य बघतोय। ओव्हरहेड वायरवर जॅकेट पडलेले आहे, जे काढण्यासाठी आरपीएफचे जवान प्रयत्नांची शर्थ करतायत आणि याच प्रकारामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। लाल रंगाचे हे जॅकेट आहे। चर्चगेट स्थानकामधलाच हा प्रकार आहे। अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। अभिषेक, हा नेमका काय प्रकार घडलेला आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? आता जॅकेट काढण्यामध्ये तर यश आलं आहे, मात्र एकूणच ओव्हरहेड वायरवर हे जॅकेट गेल्यामुळे कुठेतरी आरपीएफ जवानांना मात्र मोठी धावपळ करावी लागलेली आहे। पश्चिम रेल्वेच्या विरारच्या दिशेनं जाणारी जी धीमी वाहतूक आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिरानं आपल्याला धावताना पाहायला मिळालेली होती। एकूणच हे जॅकेट काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते आरपीएफ जवानांकडनं करण्यात आलेले आहेत आणि आता सध्याला जर पाहायचं तर हे जॅकेट जे आहे ते खाली उतरवण्यात आलंय। मात्र नेमकं हे जॅकेट कोणी वर टाकलं, कशा प्रकारे गेलं हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। नेमकं कशा पद्धतीनं हे वरती टाकण्यात आलं याचे अद्यापपर्यंत व्हिज्युअल जरी नसले तरी एकूणच या सगळ्यामुळे कुठेतरी पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे धीम्या गतीवरची ती खोळंबल्याचं आपल्याला दिसलं होतं। धन्यवाद अभिषेक, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण दृश्य बघतोय की हे जॅकेट ओव्हरहेड वायरवर लटकलेलं आहे, जे काढण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकारानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की हे जॅकेट फेकलं कोणी, त्यामागे कोण आहे?